बघा बघा, मी बोललो होतो ना, बघा त्यांच्या हाताला जखम आहे. माझा साक्षीदार खरं बोलतोय मॅडम. सारंगने ज्या वेळेला स्वरावर हल्ला केला त्यावेळेला स्वतःच्या बचावासाठी तिने घरातल्या चाकूचा वापर केला आणि त्याच्यावर प्रतिहल्ला केला. आणि तो हल्ला वाचवण्यासाठी सारंगने हात पुढे केला आणि ज्या वेळेला हात पुढे केला त्याच वेळेला त्याला तो चाकू लागला आणि त्याला इथे जखम झाली. प्रॉसिक्युटर साहेब, तुम्ही गोष्टी किती रंगवून सांगता. तुमची गोष्ट ऐकून ना मला सुद्धा सारंगचा राग यायला लागलाय. फक्त मला एक सांगा, तुम्ही सांगता त्याप्रमाणे जर स्वराने स्वतःच्या बचावासाठी सारंगवर हल्ला केला असेल तर सारंगने तो हल्ला कुठल्या हाताने अडवायला हवा होता, उजव्या की डाव्या? उजव्या, कारण सारंग रायटी आहे. आणि जखम मात्र त्यांच्या डाव्या हाताला आहे. माननीय महोदय, याचा अर्थ काय होतो? तुमची गोष्ट फोल आहे. मग सारंग यांच्या हाताला झालेली जखम कसली आहे? सांगते ना. मला मान्य आहे युअर ऑनर, सारंग त्या दिवशी रागारागाने बिल्डिंगच्या बाहेर पडत होते. पायऱ्या उतरताना तिथल्या एका कुंडीला त्यांचा धक्का लागला. कुंडीचे तुकडे झाले आणि ते तुकडे बाजूला करताना सारंग यांच्या डाव्या हाताला जखम झालेली आहे. ऑर्डर ऑर्डर, शांतता राखा. सारंग मेहेंदळे यांच्या वकिलाने सिद्ध केल्याप्रमाणे आतापर्यंत समोर आलेले साक्षीदार बाद झालेले आहेत. त्यामुळे सारंग मेहेंदळे यांच्या विरोधात सबळ पुरावे दिसून येत नाहीयेत. थँक्यू युअर ऑनर. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून कोर्टाने माझे अशील सारंग मेहेंदळे यांना जामीन मंजूर करावा अशी मी कोर्टाला विनंती करते. या सगळ्यावर फेरविचार करायला थोडा वेळ लागेल, कारण खून घडला त्यावेळी सारंग मेहेंदळे त्या ठिकाणी हजर होते. येस युअर ऑनर, पण म्हणून त्यांनी खून केलाय हे सिद्ध नाही होत. त्यांना जामीन तर मिळूच शकतो ना. आजच्या दिवसासाठी कोर्टाचं काम स्थगित होत आहे. सारंग मेहेंदळे यांच्या जामीन अर्जावर त्याची सुनावणी 2 दिवसांनंतर होईल. सारंग, हा तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं नीट. हा, तू स्वतःची काळजी घे सारंग. सावली, रडू नको, समज ठीक होईल.